उत्तम दर्जाचं बुरशीनाशक आहे। ट्रायझोल ग्रुपचं हे बुरशीनाशक आहे, त्यामुळे चांगला फायदा आपल्याला यामध्ये बघायला मिळतो। जास्तीत जास्त फुलधारणा करायची असेल तर टॉनिक सोबतच विद्राव्य खताचा वाटा खूप मोठा असतो। 1261 मध्ये 61% आपल्याला स्फुरद बघायला मिळते, त्यामुळे फुलं जास्त निघण्यास मदत होते। कळी व्यवस्था नेमकी जर सुरू झाली असेल तर आपण लगेच पाणी देऊन घेऊ शकता। भर फुलोरा अवस्थामध्ये हरभऱ्याला पाणी देणं टाळायचं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हरभरा फवारणी व्यवस्थापनाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। आता हरभऱ्याची स्टेज सध्याच्या घडीला अशी आहे, काही हरभरे वाढीच्या आणि फुटव्याच्या अवस्थेत आहे, काही कळी अवस्थेमध्ये आहे आणि काही हरभरा ज्यांनी लवकर पेर केलेली आहे ती भर फुलोरा अवस्थामध्ये आहे। तर या अवस्थेनुसार आपण फवारणी नियोजन कसे करायचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी जो हरभरा वाढीच्या आणि फुटवेच्या अवस्थामध्ये आहे त्या हरभऱ्यासाठी महत्त्वाची फवारणी कोणती केली पाहिजे, कारण फुटवा खूप महत्त्वाचा आहे। जितकी जास्तीत जास्त फुटवे होतील वाढ चांगली होईल आणि वाढ फुटवे धरून झाली पाहिजे, फक्त उभाट वाढ आपल्या पिकाची झाली नाही पाहिजे। त्यासाठी आपल्याला यामध्ये फवारणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। तर यामध्ये आपण एक अळीनाशक, बुरशीनाशक आणि एक टॉनिक घेणार आहोत आणि विद्राव्य खत घेणार आहोत। आपण अळीनाशकामध्ये हमला घेऊ शकता। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 40 किंवा 35 ml प्रति पंप इसाबियन टॉनिक घ्या। यामधील अमिनो ऍसिड जे आहे खूप जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने फुटवे काढण्यास काम करतं, त्यामुळे 40 ml प्रति पंप इसाबियन या टॉनिकचा वापर करा। त्यासोबतच बुरशीनाशक नक्की घ्या। हरभरा पिकामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये मर रोग हा येत असतो, त्यामुळे बुरशीनाशक आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं आहे। तर आपण यामध्ये साप बुरशीनाशक 30 ते 35 ग्रॅम प्रति पंप घेऊ शकता आणि आपल्याला सुरुवाती अवस्थामध्ये वाढ व फुटवे या अवस्थेमध्ये 19-19 या विद्राव्य खताचा 100 ते 120 ग्रॅम प्रति पंप वापर करायचा आहे। शेतकरी मंडळी, ही झाली आपली पहिली फवारणी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची हरभरा अवस्था सध्या वाढीची आणि फुटव्याची अवस्था आहे त्यांच्यासाठी ही फवारणी। यामध्ये तुम्हाला मी इसाबियन सांगितलं, इसाबियन खूप महत्त्वाचं आहे, किंवा तुम्ही बुस्टरचं टॉपअप या टॉनिकचा देखील वापर करू शकता। फुटवे जास्त होण्यास खूप जास्त फायदा होतो। आता दुसरी अवस्था अशी आहे की कळी अवस्थामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचा हरभरा आहे ज्यामध्ये कळी निघणं सुरू झालेले आहे। तर या अवस्थेमध्ये देखील आपल्याला फवारणी करणं खूप गरजेचे आहे। तर या फवारणीमध्ये आपण कोणतं टॉनिक, अळीनाशक आणि बुरशीनाशक वापरायचं ते आपण समजून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, अळीनाशकामध्ये तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट 15 ग्रॅम प्रति पंप घेऊ शकता, किंवा इमामेक्टिन बेंझोएट घटक असणारं शॉटगन हे एक अळीनाशक आहे, त्याचा वापर आपण 30 ml प्रति पंप करू शकता। झेप घ्यायचा आहे आपल्याला 20 ml प्रति पंप, किंवा फंटॅक प्लस 20 ml प्रति पंप। आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला झेप आणि फंटॅक प्लस हेच काय घ्यायचं। आता झेपने तुम्हाला कळी अवस्था सुरू झाली म्हटल्यावर झेपने तुम्हाला जास्तीत जास्त कळी निघण्यास, फुलं लागण्यास मदत होणार आहे, त्यामुळे आपण झेपचा वापर 20 ml प्रति पंप करू शकता। आपल्याला जर आपल्या भागामध्ये झेप मिळालं नाही तर आपण फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर प्रतिपंप 20 ml करू शकता। शेतकरी मित्रांनो, टॉनिक खूप गरजेचं आहे। जास्तीत जास्त फुलधारणा घ्यायची असेल तर झेप किंवा फंटॅक प्लसचा वापर करा। आणि यामध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, कारण मर रोग नियंत्रण आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये करायचं आहे, त्यासाठी बुरशीनाशक खूप महत्त्वाचं आहे। आता धुवारी खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये टिल्ट घ्यायचा आहे। आता टिल्टने होईल काय, एकतर पिकाची अनावश्यक वाढ थोड्या प्रमाणात ब्रेक करण्याचं काम टिल्ट करतं, त्यासोबतच उत्तम दर्जाचं बुरशीनाशक आहे। ट्रायझोल ग्रुपचं हे बुरशीनाशक आहे, त्यामुळे चांगला फायदा आपल्याला यामध्ये बघायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, यासोबतच आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा 100 ते 120 ग्रॅम प्रति पंप वापर या फवारणीमध्ये करायचा आहे। जास्तीत जास्त फुलधारणा करायची असेल तर टॉनिक सोबतच विद्राव्य खताचा वाटा खूप मोठा असतो। 1261 मध्ये 61% आपल्याला स्फुरद बघायला मिळते, त्यामुळे फुलं जास्त निघण्यास मदत होते। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाणी व्यवस्थापन। आता कळी व्यवस्था नेमकी जर सुरू झाली असेल तर आपण लगेच पाणी देऊन घेऊ शकता। भर फुलोरा अवस्थामध्ये हरभऱ्याला पाणी देणं टाळायचं आहे, त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या की पाणी द्यायचं असेल तर कळी अवस्था सुरू झाल्याबरोबर आपण पाणी देऊ शकता, फुल अवस्थामध्ये पाणी देऊ नका। शेतकरी मित्रांनो, ही आपली हरभरा पिकानुसार अवस्था आणि त्यानुसार फवारणी नियोजन या व्हिडिओमध्ये आपण बघितलं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।